हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. मी दीपा अन्वेष चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला एव्हरीविथचा स्क्रब कसा यूज करायचा ते इथं शेअर करणार आहे. आणि चला तर म्हणलं, मलाही थोडंसं टॅन आलेला होता चेहऱ्यावरती, तर तो टॅन नाहीसा करायचा होता. तर म्हणलं तुमच्यावर हा व्हिडिओ शेअर करावा म्हणून मी शूट केलेला आहे. तर खूप सिंपल स्टेप आहे. हा एव्हरीविथचा स्क्रब मी 15 रुपयाचा असतो तो घेतलेला आहे. आणि पूर्ण असा फोडून हातावरती काढून घ्यायचा आहे. आणि ह्या स्क्रबचा खूप फायदा आहे. आपल्या चेहऱ्यावरती व्हाईट हेड, ब्लॅक हेड जर असतील तेही निघून जातात. आणि आपल्या चेहऱ्यावरती जर टॅन आलेला असेल तर तोही जातो. आता माझ्याही चेहऱ्यावरती बराचसा टॅन आलेला आहे. तर इथं तुम्हाला आता व्हिडिओमध्ये तर मी दाखवलेलंच आहे पूर्ण स्टेप वगैरे करून. आणि फायनल लुकही दाखवलेला आहे, काय रिझल्ट आलेला आहे ते. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आणि खूप छान याचे रिझल्ट आहे, करून पहा, नक्कीच समजेल. आणि जास्त खर्चही नाही, फक्त 15 रुपयामध्ये आहे. आता पूर्ण पॅकमधला मी हा स्क्रब काढून घेतलेला आहे हातावरती असा. आणि त्यानंतर पाण्याच्या साह्याने, म्हणजे पाण्यात आपण हात बुडवून घेऊ शकतो आणि असा मसाज करायचा आहे सर्कलमध्ये. फक्त डोळ्यांच्या आणि ॲब्रोच्या केसांना फक्त लावायचा नाही, डोळ्याच्या खूप साईडून आपल्याला लावायचा आहे. कारण की डोळ्यामध्ये वगैरे गेले तर डोळे खूप लाल होतात आणि जळजळ करतात. त्यासाठी डोळ्यांच्या साईडूनच आपल्याला हा मसाज करायचा आहे. आणि पूर्ण आपण मानेचा वगैरेही मसाज असा करू शकतो. आणि गोल सर्कलमध्ये आणि नाकावरती आपल्या व्हाईट हेड आणि ब्लॅक हेड जास्त असतात, त्यासाठी नाकावरतीही आपण जास्त वेळ करू शकतो. जसं आपल्याला कम्फर्टेबल वाटेल तसं आपण मसाज करू शकतो. इथं मी दाखवलेला आहे काही स्टेप. असेच जर आपण अधूनमधून घरगुती उपाय जरी केले चेहऱ्यासाठी तर खूप फायदेशीर आहेत. आणि जास्त खर्चही नाही आणि वेळही जास्त जात नाही. आपल्याला जेव्हा वेळ असेल तेव्हा 15-20 मिनिटे आपण काढून असं करू शकतो. आणि पैशाची आणि वेळेची खूप बचत होऊ शकते. जर पार्लरमध्ये जर आपण गेलो आणि हा स्क्रब वगैरे असं करायचं म्हणलं क्लीनअप, तर 150 ते 200 रुपये तर घेतात. आणि प्रत्येक सिटी अनुसार त्याची प्राइस राहते. तर एवढा वेळ आणि शेवटी अजून तिथे गेल्यानंतर 15-20 मिनिटं करण्यासाठी अर्धा तास तरी जातो. आणि नंबर असेल तर अजून वेटिंगवरती बसा, तर खूपच वेळ आपला असा जातो येण्या जाण्यामध्ये करण्यामध्ये. तर घरच्या घरी 15-20 मिनिटामध्ये आपण वेळ काढून असं करू शकतो. आणि खूप काही अवघड नाही, फक्त असं सर्कलमध्ये करायचं आहे मसाज. आणि ह्याच्यामध्ये दुसरं काहीही मी टाकलेलं नाही, फक्त स्क्रबच आहे. आणि पाण्याच्या साह्याने असा मसाज करायचा आहे. पाणी जरी नाही यूज केलं तर आपण गुलाबजल ही यूज करू शकतो, तसं काही नाही. गुलाबजलने सुद्धा खूप रिझल्ट छान येतो आणि पाण्याने सुद्धा. फक्त की जो आपला स्क्रब असतो तो खडबडीत असतो, तो आपल्या चेहऱ्यावरती जास्त रफ ही होऊ नये यासाठी आपण पाण्याच्या साह्याने आपल्याला कम्फर्टेबल वाटेल असं करायचं आहे. कारण की पाण्याच्या साह्याने आपल्या चेहऱ्याला जास्त खडबडीत वाटत नाही. आणि आपला मसाज करताना हातही आपला फिरला जातो, यासाठी पाण्याच्या साह्याने करायचा आहे. तर बऱ्यापैकी मी असं पूर्ण चेहऱ्याला करून घेतलेलं आहे. तर आत्ताच रिझल्ट तुम्हाला दिसत असेल. अजून मला चेहरा पूर्ण धुवायचा आहे. स्क्रब नियमित वापरल्यामुळे त्वचेवरील धूळ आणि मृत पेशी दूर होतात. त्वचा अधिक स्वच्छ आणि चमकदार दिसते. नियमित वापर केल्याने त्वचेचा नैसर्गिक ग्लो टिकून राहतो. यासाठी एव्हरीविथचा स्क्रब खूप महत्त्वाचा आहे आणि खूप चांगले काम करू आणि खूप नॅचरल आहे. याचा काही साईड इफेक्टही होत नाही. हा प्रत्येकाला सूट होतो. आता इथं पूर्ण स्क्रब मी पाण्याच्या साह्याने पुसून घेतलेला आहे. कॉटन ओल्या कपड्यातून भिजवून घेतलेला आहे आणि त्या कॉटनच्या साह्याने पूर्ण चेहरा असा क्लीन केलेला आहे. तर इथं तुम्हाला रिझल्ट आता दिसत असेल. बऱ्यापैकी तर टॅन गेलेला आहे. तर इथंही मी असा पुसूनही माझा काही चेहरा व्यवस्थित असा क्लीन झालेला नाही. तर मी छान असा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे. शक्यतो थंड पाण्याने धुवायचा आहे, म्हणजे चेहऱ्यावरचा ग्लो आपला तसाच टिकून राहतो. तर कसा वाटला व्हिडिओ? जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत